नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज काल एकादशी होती, मग त्यामुळे आज उपवास सोडावा लागेल. तर त्यासाठी गोडाचं म्हणून शिरा मी बनवते आहे. आणि कसं आहे, ताटाला काहीतरी गोड लावल्याशिवाय उपवास सोडू नये. आणि तुम्ही साखर का होईना ताटामध्ये ठेवा आणि मगच उपवास सोडा. तर शिरा बनवून घेतला आणि बाकीचं काय बनवलं नाही, फक्त बटाट्याची भाजी आणि शिरा, डाळ भात वगैरे काही बनवला नाही, कारण टिफिन द्यावा लागतो आणि मी एकटीच राहते. त्यामुळे मग घरी एकटीच राहते जेवण्यासाठी. तर मग त्यामुळे मी शिरा आणि बटाट्याची भाजी केली. तर एक चपाती करून चपाती झाली आणि म्हटलं आधी नैवेद्य दाखवून घेऊ. तर नैवेद्य दाखवला आणि कसं आहे, तेच ताट मी नैवेद्याचं ताट आणि आहुना दिला उपवास सोडायला. त्यांच्या ऑफिसमध्ये ते नाश्ता करतात सकाळी. पण मग त्यांना ते तर त्यांना म्हटलं नाश्ता नका करू, इथून उपवास सोडून जा घरून, कारण की एका ठिकाणी बसून खाली व्यवस्थित उपवास सोडला तर त्याला उपवास धरल्यासारखं सोडल्यासारखं वाटतं काहीतरी. तर महत्त्व आहे बसून उपवास सोडल्यात, तर नाही तर काय उभ्याने काय उपयोग नाही. तर मग त्यांचा टिफिन पण पॅक करून घेतला. तेच बटाट्याची भाजी आणि शिरा टिफिनला दिला. तर चला तर बाय. माझा छोटासा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.